रक्षाबंधनाचा कार्यक्रम झालेला आहे, आता त्याला निघायचंय, तर त्याच्यामुळे अगोदर गाडीची पूजा करून घेतो, म्हणजे तो जायला मोकळा. तर भैयानी गाडी घेतलेली, गाडी घेऊन बरेच दिवस झालेलेत, मला वाटतं महिना 1.5-2 महिने झाले असतील. आणि तो आत्ता पहिल्यांदाच आलेला आहे गाडी घेऊन, तर त्याच्यामुळे आता ह्या गाडीची देखील पूजा करून घेतो, म्हणजे मग त्याला घरी जायला. कारण की त्याला मगाशीच सांगितले त्या दुसऱ्या बहिणीकडे जायचंय, त्याची दुसरी बहीण वाट बघतीये त्याची. आई न द्या. तर इथं पूजेसाठी काय काय आणलेले आई येत आहेत, तोपर्यंत तुम्हाला दाखवते. हेच आतलं ताट आम्ही बाहेर उचलून आणलं. इथं दुसरं हे आणावं लागेल, साखर घेऊन ये ह्याच्यात. हेच जे त्याला ओवाळण्यासाठी ताट केलं तर तेच बाहेर घेऊन आलेलो आहोत. आणि गाडीच्या पूजेसाठी साडी आणि हे सगळ्या गोष्टी आणि हे ओटीचं सामान. पूजा झालेली आहे आणि आता मी भैयाच्या गाडीची एक राऊंड मारून येते. हे काढलं सोडा हे काढलं एवढं घ्यायला दाबता ते. कुठं थांबू नको. अशा प्रकारे झालं हे राधिकाचं रक्षाबंधन, तिच्या भावाच्या गाडीचं पूजन. तर हा सगळा ब्लॉग होता त्याच्याशी रिलेटेड. आणि याच्यानंतरच्या ब्लॉगमध्ये आता तुम्हाला बघायला मिळेल सईचं आणि राणाचं, या दोघांचंही रक्षाबंधन राहिलेलं आहे. तर आता हा गेल्यानंतर आम्ही थोडासा सगळा पसारा आवरतो आणि मग नंतर सईला आणि राणाला रेडी करतो आणि नंतर त्यांचं आपण सेलिब्रेशन करूयात. तर हे सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर त्याच्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच पद्धतीचे छान छान ब्लॉग्स तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील. बाय.